माझ्या युट्यूब चॅनलचं तुमचं परत स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो, मी आता गावाकडे आलोय आणि एवढा प्रवास करून करून थकलो होतो. तुमचा पृथ्वी जरा आजारी पडलाय. आजारी पडल्यामुळं हॉस्पिटलला तर जाणंच आहे. तर अंबाजोगाई म्हटलं फेमस ठिकाणी आपण जायलो हॉस्पिटलला. तर चला मग असंच आपल्यासोबत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. काय नाही, थोडं पोटबीट दुखत होतं माझं, म्हणून जायचं दवाखान्यात भावाला. तर ह्या रस्त्यातून आपल्याला एवढे संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये एवढे ब्लॉग बनवले ना, मुंबईमध्ये बनवलं, पुण्यामध्ये बनवलं, पण असा आनंद कधी नाही भेटला काहीच. असा आनंद मला कधी नाही भेटला जसं काही इथं भेटतो. कारण की इथं मी गावाकडे ब्लॉग बनवतो. पुढं बस नाही जात नाही, काय रिक्षा पण जात नाही, बस पण जात नाही. आपलं चालणं चालू तर जाणं तिकडे पुढं. त्याच्यामुळे आपलं चालू पुढे गेलो आपण की पुढं आहे दवाखाना. दवाखान्यामध्ये साहित्यामध्ये काय माझं दुकाने मेन म्हटलं माझं दुकाने पोट वगैरे असल्यामुळे प्रवास केल्यामुळे तिथं होतं किती होतं. मुंबई, पुणे, पुन्हा नाशिक, पुन्हा संभाजीनगर, परत बीडमध्ये आले मी. तर जायचं आता हॉस्पिटलला. तर डॉक्टर लागायचे म्हणून आता त्या विषय सोडून आता बीडमध्ये आलो म्हणजे जरा भारी वाटेल मला. घरी आलो घरी नंतर माझं गेली तुम्हाला दाखवलं नाही माझं घर. तर संध्याकाळी मी जाणार रिटर्न. तर संध्याकाळी जर ब्लॉग बनवणं शक्य झालं तर तुम्हाला माझं घर बी दाखवलं संध्याकाळी. तर आणि शेत तर दाखवलं नाही तुम्हाला. काल काय झालं, काही पाऊस पडला इकडे गावात, म्हणून मग मी तुम्हाला माझं घर आणि ते दाखवलं नाही. तर जाऊ द्या. असं सरळ सरळ लागत येणार आहे पुढं हॉस्पिटल. एकटा जाईल मी, सोबत नाही कोणी. पप्पाला घेतलं सोबत, म्हणलं चला भाऊ, म्हणलं पप्पा माझ्यासोबत चला, म्हटलं दवाखान्यात जायचं मला. हां, मग असं दवाखान्यात गेलो ना, मग तिकडे कसं होईल, बघतो पोटबीट दुखायला लागले माझं. काय होते काय माहिती, तेवढं कळत हे दुखायलं ते दुखायलं म्हणून चालणार नाही, बरोबर. तर काहीच तुम्हाला दवाखान्याच्या पाठीमागाचं नजर दाखवतो मी. इतकं इकडं रम्य वातावरण आहे ना कॉलेज रोडला. मी कधी पण दवाखान्या इकडे आलो ना, काहीच हॉस्पिटलला इकडे येत असतो. इकडं गार्डनसारखं थोडंफार वातावरण आहे, मग करमून जाईल एकदम असं वातावरण. इकडे हॉस्टेलचे पोरं आहेत ना, त्याच्यामुळे ठेवलेलं इकडं. चलण्याची पण इच्छा नाही राहिली, पण काय आता, तिकडं माझा ब्लॉग नाही बनणार पब्लिकमध्ये. तिथं हॉस्पिटलचे सगळे आजारी पेशंट आहेत आणि त्याच्यामध्ये मग मी जर ब्लॉग बनवलं तर बरोबर नाही वाटणार, बरोबर. म्हणून मग मी इकडे ब्लॉग बनवते आपलं. म्हटलं आपलं काम आपण केलं पाहिजे. आपण म्हटलं थांबा, मी 5 मिनिटात आलो आणि तेवढ्याच वेळात मी केलं ब्लॉग चालू. तर दवाखान्याच्या पाठीमागचा कुठला तरी असा रोड आहे आणि हे इकडं हॉस्पिटल, हे अंबाजोगाईचं स्वामी विवेकानंद रामानंद तीर्थ दवाखान्याचं नाव आहे हॉस्पिटलचं. आणि ते जी समोरची बिल्डिंग दिसते ना, ते जी समोरची बिल्डिंग आहे ते प्रॉपर इकडं हे सगळे क्लास आहेत. इकडं पोरींचे इकडे सगळे क्लास आहेत. तर आपल्याला जायचं तिकडं आता, कारण का तिकडं आहे, अरे बाप, कारण का तिकडे दवाखाना करून आपण घेतलेलं एक्सरे काढून आणि तसंच पुढं जाऊन आपल्याला आता बघायचं एक्सरेचा रिपोर्ट काय येतोय. आणि सोनोग्राफी पण करायला सांगितली मला. ते नाही करायचं म्हणजे बघू काय काय होते. का पटकन जायचं उद्या सकाळी संभाजीनगरला वापस जायचं आपल्याला. आणखीन आपले बरेचसे कामं राहिले तिकडं. तुमचा भाऊ कमी जास्त आज मला वाटतं 8 दिवस झाले, 1 हप्ता झाला आहे प्रवासातच आहे मी. कंटिन्यू 1 हप्ता झाला. काही मलाच विचारात पडलं मी कधी म्हटलं एक हप्ता झाला मी प्रवास करतोय बाहेर. म्हटलं मला समजत नाही काय 1 हप्त्यापासून. म्हणजे पहिल्यांदा मुंबई, नंतर पुण्याहून परत नाशिकला गेलो, नाशिकवरून पुन्हा बीड आता सध्या अंबाजोगाईच्या मोठ्या दवाखान्यात आहे. हे दवाखान्याचं नाव तुम्हाला दाखवतो थांबा ना. अरे बाप, एवढं इतकं माझ्या हॉटेलीने गायचे. माझं गाव आहे बरं का, आणि मी माझ्या गावामध्ये हे बनवतोय ब्लॉग. म्हणजे हे बघा दिसलं, हे काय माहिती आहे का, या दवाखान्याचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय. सो गाईज, हे आहे ते रुग्णालय. आणि इथून सरळ असंच पुढं तिकडे चालू एक्सरेची मशीन. म्हणजे तिथं आपलं एक्सरे काढायचं आपल्याला. एक्सरे काढल्यानंतर बघू काय आपल्यासोबत, म्हणजे एक्सरेमध्ये काय काय दाखवतोय. कारण का बसमध्ये मला एवढा आदळा बसला ना जोरात, त्याने माझ्या दुखते पोटामध्ये. तर भावांनो, भेटूया आपण आता एक्सरे काढल्यानंतर. धन्यवाद. दवाखान्या सगळ्या करून झाल्यास घरचे काय म्हणतो, तुम्हाला टाकता एका मंदिरात जाऊन, म्हणजे जवळच आम्हाला म्हटलं सगळ्यात फेमस मंदिर म्हणजे सॉरी यार, देवीचं नावच विसरून गेलो. अरे सॉरी बरं का, रिअली सॉरी. ए छोटे
त्या देवीचं नाव काय? त्या देवीचं नाव काय? थांबून विचारलं तुम्हाला. विचार, सांग ना, देवीचं नाव काय? योगेश्वरी. फक्त तेवढंच आहे? योगेश्वरीचं योगेश्वरी. काही अंबाजोगाईमधलं सगळ्यात फेमस मंदिर म्हणजे योगेश्वरी मंदिर. सॉरी काय, मी इथलाच प्रॉपर असून मला हे देवीचं नावच नाही माहिती, कारण का मी लहानपणापासून बाहेरच आहे ना. तर सॉरी देवीला पण सॉरी. परत एकदा नाव माहीत नसल्यामुळे तर भावांना दवाखाना केल्यानंतर घरचे म्हणले की चल भाऊ म्हटलं एकदा हॉस्पिटल जाणं, आता मंदिरात जाऊ म्हणजे दर्शन घेऊ, त्याने काही आशीर्वाद पण भेटेल म्हणले. पण ही आमची कुळदैवत आहे काही योगेश्वरी, नाव नव्हतं माहिती म्हणून त्याच्याबद्दल घरी आली. सॉरी, सिस्टरला विचारलं, ते सांगितलं नंतर. तर चला तुम्हाला आता मी संपूर्ण मंदिर दाखवतो. सो काही इथं कंटिन्यू महाप्रसाद पण तुम्हाला भेटून जाईल. योगेश्वरी महामंदिर आहे तिथं. त्याला मग आपलं सगळं मंदिर आपण फिरून घेऊ सुरुवातीला. इकडे जे लोक दिसते ना तुम्हाला, हे महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेत. तर माझी पण इच्छा होती जायचं, पण जाऊ द्या आता. कसं मला असे सवय नाही, पण देवींचं असल्यामुळे काही वाटणार नाही, पण नाही जाणार मी, जाऊ द्या, जास्त विषय सोडून. तर तुम्हाला मी सगळं मंदिर तर दाखवलं ऑलरेडी. तर भावानं इतकं भारी वाटलं नाही मंदिरात आल्यानंतर. पहिल्यांदा हॉस्पिटलला गेलो, नंतर या मंदिरात आलो आम्ही. कोणतं मंदिर आहे? हा, योगेश्वरी मंदिर आहे. अंबाजोगाई म्हटलं सगळ्यात फेमस मंदिर आहे पण हे. आणि इकडे जे लोक थांबलेत, आपण प्रॉपर इथले तुमणे. हा, हे जे लोक थांबले ना काही इकडे महाप्रसाद आहे. तर तुम्ही पण कधी आलोत अंबाजोगाईला, चुकून जर कधी आलोत तर नक्कीच या इकडे योगेश्वरी महाविद्यालय म्हणते, सॉरी, योगेश्वरी मंदिरात या, नक्कीच भेट द्या आणि महाप्रसादाचा आनंद घ्या. तर भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.